हॅलो. आज पुन्हा झालो आपण बारामतीला. तर एक शूट आहे आपल्याला. ते वटपौर्णिमा येते, तर वटपौर्णिमेच्या निमित्त साडीचं शूट करायचं आणि मस्त शूटचा प्लॅन केलाय. तर तुम्हाला कळलंच की कसं शूट असतं. एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ब्रँड प्रमोशन म्हणजे छोटंसं 30 सेकंदासाठी किती कष्ट करावं लागतात. तर मी आता झालो बारामतीला. मस्त इथं आंबे वगैरे घेतलेत. शूटसाठी लागणारं काय म्हणतात साहित्य येते आणि भरपूर गोष्टी अजून बारामतीत आहेत त्या पण घ्यायच्यात. तर चला आपण आता पेट्रोल वगैरे टाकून चाललो बारामतीला, कारण आज स्पेशल शूट आहे. एक दोन मॉडेल्स पण आहेत. तर वटपौर्णिमेचं शूट असल्यामुळं आपण मस्तपैकी वडाची पूजा वगैरे ते करताना मॉडेलला दाखवणार आहे. त्यामुळे थोडंसं स्पेशल राहणार आहे गोष्टी. कारण वटपौर्णिमा म्हणलं की हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला महत्त्वाचा सण मानला जातो. कारण या दिवशी महिला आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्याची मागणी करतात किंवा 7 जन्मोजन्मी हाच नवरा मला मिळावा अशी ही प्रार्थना वटवृक्षाला करतात. सो आता आपण ती पूजा कशी करतात, कसं होतं आणि आपण शूट कसं करणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा. सो गाईज, आता आम्ही आलोय मॉडेलला घेऊन नाश्ता करायला. आधी यांना खायला पिला घालतो, मग यांच्याकडून दिवसभर काम करून घेतो. सो गाईज, मॉडेलचा सकाळ सकाळ झालेला आहे पचका. त्यांना खायची होती पुरी भाजी, पण पुरी भाजीच अवेलेबल नाही आहे इथं. सो आता मिसळपाव खाणार आहेत त्या. आणि माझा उपवास असल्यामुळं मी खिचडी मागवली. खिचडी लय भारी मिळते इथली, मस्त मिळते खिचडी. थोडीशीच मिळते पण टॉप लेवलची मिळते, एकदम तुपातली. खावा मिसळ खावा. खिचडी आली. तिथली खिचडी खरंच खूप छान असते. केसाला डिस्टर्ब करतात. आज तर कलच करणार नाही या पण खिचडी लई भारी असते हे सांगायचं होतं. मस्त खिचडी तुम्ही बघू शकता आणि मी एन्जॉय करतोय खिचडी. सो लोकेशनला तर आलोय आपण, पुणे फॅशन. आता इथं साड्या चेक करूयात की कोणत्या साडीचं आपल्याला शूट करायचंय. त्यानंतर ना ही एक मॉडेल आली आणि अजून 2 मॉडेल येत आहेत. मग त्या आले की आपण शूटला जाऊयात. हो, आमचं साडी निवडणं चाललंय. हे आमचं पुणे फॅशनचं साडी डिपार्टमेंट आहे आणि इथं साडी चॉईस करतायत की नक्की कोणती घालायची. मस्त साडी काढणार आहे आम्ही. कुठली साडी घ्यायची? या साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत. शूटच्या अगोदर अशी तयारी करावी लागते. हे उचल ते उचल, मॉडेल येतात नुसतं बसतात. ओके ओके डन. मस्त की आपल्या मॅडम आल्यात मेकअप आर्टिस्ट. मॅडम नाव काय तुमचं? त्यांनी एवढे छान छान प्रोडक्ट्स घेऊन आलेत आणि आता ह्या मॉडेल बसतात मेकअपला. मस्त एवढा मोठा मिरर आहे. छान आता मेकअप करतील. मेकअप झाल्यावरती बघूयाच कसा लुक येतोय. छान करा बरं का. हे आमचे सगळे मित्र आहेत, म्हणजे मित्र झालेत आता इथं सारखं येऊन येऊन. चांगले माणसं आहेत. हे तिवारी साहेब तेवढं मला सारखं त्रास देत असतात. व्हिडिओ बनवून द्या, हे करून द्या, ते करून द्या करून. आणि ते तसले इफेक्ट टाकत असतात. कसले माहिती थांबा दाखवतो का, असा 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 असा. ते 100 रुपये जाते 100 के. पण तसं आहे का? आपला पॅटर्न आहे का? आपला पॅटर्न वेगळा. हा हा, पण त्याचे व्ह्यू नाही जास्त. झाला का मेकअप? चालू आहे. ही साडी घालून आल्यात. नवीन मॉडेल आहेत आज आपल्या सोबत. हो झाला. चालू आहे मेकअप. हेअरस्टाईल राहिली. झाला मेकअप आता एका मॉडेलचा. झाला ना हो मॅडम? हेअरस्टाईल बिरस्टाईल करून मॅडमनी खूप चांगला मेकअप केलाय. किती सेवा चालली बघितले का शूट साठी. आता ती त्यांनी तिकडे केस पकडायची, मग तेच की मदतच की. सेवा काय? आणि मग हे लावणार. आता ह्या मॉडेलचा तर मेकअप झालाय. आता दुसऱ्या मॉडेल बसल्यात मेकअपला. बघू कसं झालाय मेकअप. छान झालाय मेकअप. यांनी केलाय मेकअप. सांगू का, 12:30 वाजल्यापासून मेकअप चाललाय. अजून मेकअप संपत नाहीये ह्यांचा.
इतकं हे मेकअप करायचं असतं माहितीये का. त्यामुळे इतका कंटाळा आलाय मला. एका शूट साठी एवढा मेकअप करावा लागतो. 3 तास झाला मेकअप करतात. एका मॉडेलचा झालाय, दुसऱ्या मॉडेल आता मेकअपला बसलेत, तिसऱ्या मॉडेल साडी चेंज करायला घेणार. त्यामुळे असले लय बांगड्या मिक्स करायच्यात गाईज आणि हे मला हेल्प करत नाहीये. अरे हेल्प करत नाही. 3 तास झाला मेकअप करते, एवढा वेळ झाला. मग मदत करा म्हणजे फास्ट होईल. हे 30 सेकंदाच्या व्हिडिओ साठी एवढं कष्ट करावं लागतं आम्हाला. व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हेल्प करावीच लागेल. अजिबात नाही. एक मॉडेल तयार झालं, दुसऱ्या मॉडेल बसल्यात, तिसऱ्या मॉडेल आता चेंजिंग करायला गेल्यात. त्या आल्यावर त्यांना पण दाखवतो. तिला बोर झालं होतं समृद्धीला अगोदर, आता ओके ना. ह्या साऊथ इंडियन मॉडेल कुठं आलाय? कुठं आलाय तुम्ही? महाराष्ट्रीयन आहे मी. महाराष्ट्रीयन आहे का? वाटत नाही. येस, छान. ह्यांचं तर काय होईना झालं, 3 तास झाले. सारखं त्यांना टचअप द्यावं लागतं, पॉलिश करावं लागतं. भांडू नका. माझ्या ब्लॉग मध्ये कोण ना कोण सारखं भांडत असतं माहिती का. हे तिसऱ्या मॉडेल बघू शकता तुम्ही, इतक्या सुंदर नटून आल्यात. चला तुम्हाला बाकीच्या 2 मॅडमला भेटवतो. सगळ्या मॉडेलपैकी 1 नंबर मॉडेल आहेत बरं का ह्या सोनाली मॅडम. लय भारी स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांच्यावर काम करायला मला आवडतं खूप. हो, मॅडमनी एवढं कष्ट केले 3 तास. आता मॅडम पॅकिंग करतायत. मॅडम येणार आहे तुम्ही सोबत? कॅन्सल झालं तुमचं तिकडे? ओके. यांचं फक्त पिनअप राहिलाय आणि यांच्या काहीतरी गप्पा गोष्टी चालल्या तिकडं. फायनली आमच्या मॉडेल्सचा मेकअप झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय शूटला. ह्या आमच्या 3 मॉडेल आहेत. पाठीमागे ह्या मॉडेलला तुम्ही ओळखतच असाल, चेहरा लपवत येतात. आणि आता आम्ही शूटला चाललो. ह्या मेकअप आर्टिस्ट आहेत ज्यांनी यांना एवढं सुंदर बनवलंय. खरं तर मस्त. चला, छान. सो फायनली यांचा मेकअप झालाय आणि आता आम्ही निघालोय शूटला या सगळ्या मॉडेलला घेऊन. लय उशीर केला यांनी मेकअपला. उशीर लागतो. कसा उशीर लागतो? छान मेकअप. 3-3.5 तास झाले मेकअप चाललाय यांचा. आता जाऊयात मस्तपैकी शूट करूयात. पोचलोय आम्ही या वडाच्या झाडाखाली. शूट करणार आहे. झाड कापलंय थोडंसं. नक्की वडाचंच आहे का हे झाड? मला जरा अवघड वाटतंय. वडाचे पारंब्या दिसणार कुठं मग? हा, कट केलंय. हे वडाचं झाड आहे. मस्त लोकेशन आहे, इथे शूट करू. त्या 3 मॉडेल आहेत मस्तपैकी. यांचं आता आपल्याला शूट करायचं. आपले कॅमेरामॅन पण आलेले आहेत. आहे कॅमेरा. यात होणार आहे आजचा व्हिडिओ शूट. मला येत नाही कॅमेरा, पण सूरज सर आले तिकडं, ते करणार आहेत शूट. हे मस्त शूट करणार आहेत आज आणि छान शूट करणार आहेत आज सूरज सरांसोबत. पहिलंच काम आहे माझं. सो आम्ही दोघं आता सोबत शूट करणार आहे. इकडे तयारी चालली आहे यांची, कारण ते ताटबीट सारखं तयारी चालली आहे यांची. हे काय चाललंय इकडं? अजून मेकअप संपत नाही. आता 3 तास झाला मेकअप काढलाय तरी. हे इकडं काहीतरी जुगाड चाललंय. पाणी ओततायत. थोडं पाणी त्यांना पण ठेवा. सूरज सर बघतायत कसं काय. सूरज सर चेक करतात नक्की कसं शूट करायचं ते. हा, राहू दे ना. उदबत्ती एवढा काही इम्पॉर्टन्स नाही त्या उदबत्तीला, फक्त दूर येण्यासाठी. झाले का? तयारी झाली का तुमची? यांनी कसलं ताट सजवलंय मस्तपैकी. चला पहिला शॉट घ्या. चला, रेडी का तुम्ही सगळे? वातावरण रेडी का? काय गजरे पण लावायचेत का आता इथे? येस. हो, तुम्ही सगळ्यात लेट येऊन सगळ्यात आधी रेडी होणार होता, मला माहिती होतं. ह्यांचे 3 तास झाले मेकअप चालले. गजरे घालायची तयारी चालली इथं. ह्या पण मेकअप आर्टिस्ट आहेत. सगळ्या मेकअप आर्टिस्ट आहेत. ह्या पण मेकअप आर्टिस्ट आहेत. ओला हो गजरा. लयच मॉडेल नटल्यात आमच्या.
चला करूयात. रेडी रेडी रेडी. झालंय मस्तपैकी. चला पहिला टेक घेऊयात. हा मी काढतो. स्पॉट बॉय मी आहे ना आज. मॉडेलला नका त्रास देऊ. चला चल. आता बघा स्माईल करा एकमेकांकडे बघा. पहिला एकमेकांकडे बघा. स्माईल करा थोडं. बोला काहीतरी आणि मग थोडंसं चालू देतपर्यंत या. फक्त नॉर्मल चाल, जास्त स्पीड नको. आज DOP डिरेक्टर वेगळे आहेत त्यामुळे मी काय सांगणार नाही. स्माईल 3, 2, 1 एकमेकांकडे बघा पहिलं. ओके स्माईल वॉक. चला हे वेगळे कॅमेरामॅन आहेत का इकडे? हे 2 पर्सनल कॅमेरामॅन आहेत का? तुम्ही कोणाला शूट करताय? ह्यांचं आणि तुम्ही? समृद्धी मॅडम. समृद्धी मॅडम ह्यांचं. आणि तुम्ही कोणाला शूट करताय? तेच ते काय रिप्लाय देत नाही. पाणी सांडून ठेवले हे. जरा येत असं शूटला आलं काहीतरी मिळालं असं होईल का? ठेव की आंबे बिंबे त्यात. बरं हां ठीक आहे. पोलिसांना दाखवतो आता फोटो. दाखवू का? दिखाओ क्या? फिर क्या कर रहे हो इधर? शूट चाललंय मस्त. आहेत ना 2. हो सांगा कसं करायचं ते. हळदी कुंकू कुठं करायचं काय सांगितलं का? कुठं करायचं? इथं. ओके व्यवस्थित करा, छान करा. मस्त शूट चालू आहे. सर मस्त अँगल्स घेत आहेत. मॉडेल पण चांगलं काम करतात. हे 2 प्रेक्षक आमच्या इथं बसलेले आहेत. छान चाललंय सगळं. ह्या मॅडमचं झालंय. हा उचला. मॅडमचं झालंय शूट. जुगाड चाललंय ह्यातलं त्यातल्या ह्यात. असंच करावं लागतं जुगाड. 3 तास गेलेत मेकअपला. 3 तरी पण परफेक्ट नाही म्हणल्यावर कसं काय करायचं? साडीचं कर काहीतरी त्या. हे काय बरोबर नाही. त्या बाळासोबत काढताय का फोटो? अरे तुला किती वेळा सांगू हे एक नको नको केलेला का? हा आंबा देतो खायला. चल तिकडे कलटी आण. द्या दुसरा. द्या त्याला एक आंबा द्या. आंबा हा दर आंबा घे. हो का? हा जावा आता इथून. चला त्या गाडी पैसे जावा तुमच्या. जावा लवकर. इकडून खाली उतरून जायचं तिकडे. पटकन कलटी आण. दिला ना आंबा आता. चल केवढी उंच ही. हे बघितलं का मला काय करायला लावलंय? इथं कामाला लावलंय मला. आज मी फ्री आहे तर हे अशी कामं दिल्यात. हो लयच गर्दी झाली इथं. नाही ती वेगळं त्यांचं शूट आहे काय ते व्यायाम करायला आलेत त्या साडीवरती. लग्नाच्या आधी यांना फेर मारायला लावलेत. काय राखा. हे बघा प्रत्येक सर उलटा फेरा मारतायत. त्यांना दोरा पाहिजे. हा दोरा घेऊन ते दुकानात जाऊन परत विकणार आहेत. विकणार आहे का? हो विकणार आहेत. मला कळालंय तुझं सिक्रेट. काय नाही सिक्रेट. होय. तुम्ही जावा ती दोरा ठेवा दिसन. तुम्ही तुमच्या कामाला जावा ते. सो गाईज चांगलं शूट चाललंय आमचं. हे बघा कसे हळदी कुंकू लावतायत. ह्या मॅडमचं झालंय इकडं. इथं लय गर्दी झाली. सगळे तेच शूट करायला आले. इंस्टाग्रामनी येडे केलंय माणसांना फार. सगळे तेच लय गर्दी झाली इथं व्हिडिओ काढायला. नव्या नवरीच्या वरती काम आहे. कुलवरी आहे काही तुमच्या पाठीमागं? कुलवरी आहे काही? डिरेक्टर सगळं समजवलं. पाणी प्यायला लागल्यात. त्यांचा अजून मेकअपच चाललाय का? झाला असेल का आता? कसली गर्दी झाली. टोपण तिलाच माहिती. इकडं शूट नाव फायनल झालंय. आणखीन आलंच नाही का बरं? आता
त्याला उर का एक लास्ट एक राहिलाय मस्त पैकी. पाऊस यायला लागलाय, साड्या खराब होतील. चला 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 चला. छान झालंय शूट. सूरज सरांनी एक नंबर शूट केलंय आणि एक नंबर व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही माय पुणे फॅशन पेजला जावा आणि त्याच्यावरती व्हिडिओ बघा. सो गाईज काय बाहेर टाक तिकडे कचरा कुंड आहे ना तिथं. सो गाईज आता आमचं शूट झालंय सगळं मस्तपैकी आणि पाऊस पण यायला लागलाय तर आम्ही इथून निघून जातोय आणि मस्त झालंय शूट. आता व्हिडिओ बघू कसा होतोय आणि तो खूप गर्दी आहे बघू शकता. छान शूट केलंय मस्त. हा आता पुणे फॅशन. पुणे फॅशन चलो पुणे फॅशन. झालं आमचं शूट. विचारू त्यांना कसं वाटलं माझ्यासोबत काम करून. ह्यांना तर काय विचारायची गरज नाही. एक्सपिरियन्स होता प्रतीक सर. नेहमीप्रमाणे छान वाटलं. आज नवीन मॉडेल आहे त्यांना कसं वाटलं पर्ल एंटरटेनमेंट सोबत काम करून. मजा आली, एन्जॉय केला आणि व्हिडिओ तुम्ही बघा सगळ्यांनी. खूप मस्त झाला आमचा सगळा व्हिडिओ. तर येईल आता आम्ही आता मला दिसता नंतर. आता आम्ही पोचलोय. नाही मीच छान दिसतोय. सो चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आतमध्ये आलोय पुणे फॅशन मध्ये आणि मस्त पंख्याची हवा घेत शेट झोपले तिथं. छान सुंदर.